मिनिटं होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं केळी आणि संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक घरावरची टीनपत्रही उडून गेली आहेत. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 450 हेक्टर शेतजमिनीवरील केळी पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरणासह त्यांना विविध कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात येतात. या सर्व सेवा पूर्णपणे निःशुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत काम करून घेऊ नयेत, असं आवाहन कामगार विभागानं केलं आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वणी तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेल्या नुकसान भरपाई प्रकरणांची फेर तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देऊ, असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू भंडारा इथं दाखल झाली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 14 ग्रामपंचायतींच्या कामकाजाची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामस्वच्छता, वृक्ष लागवड, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, सौंदर्यीकरण आणि लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या उपक्रमांचं मूल्यांकन इथं केलं जाणार आहे. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्ही, डिजिटल नोंदी आणि वाहकांच्या अहवालांच्या आधारे बस निघण्याच्या वेळेचं निरीक्षण केलं जाणार आहे. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात. त्यांचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.